चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. दादा काय गोड माझे ज्ञानोबा. आई आहे महाराज, आई. आमच्या सगळ्या संतांनी माऊलीला आई म्हटलंय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. माय महाराज खूप गोड आहे हो महाराज. तुम्हाला एक वाक्य सांगू, ज्याला मोठं व्हायचं ना जगामध्ये त्यानं माऊलीचं भजन करायचं. त्याचं कारण प्रमाण सांगतो. प्रमाण ज्ञानदेव 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 म्हणता. पुढे या डॉक्टर, पुढे. ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देतो. प्रमाण ऐका. ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देतो म्हणजे व्यवहारातलं देतो. पैसे देतो, कपडे देतो. देव तुम्हाला व्यवहारातलं ज्ञान देतो. किती फिरायचं, कोणाला कसं फिरायचं म्हणजे व्यवहारातलं ज्ञान देतो. ज्ञानदेव. या डॉक्टर बस. विठाला 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 ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणत राहिले तर व्यवहारातलं ज्ञान मिळतं. नवल काय. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणताना काय मिळतं संजू महाराज ऐका. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेत. तुम्हाला देवाचं भजन करून तरी एखाद्या वेळेला देव होता यायचं नाही, पण माऊलीच्या भजनानं देव होता येतं महाराज. मी आमचे बाबा म्हणायचे पाठामध्ये, डॉक्टर एखाद्या व्यक्तीला जर कुठलंच कीर्तन येत नसेल तर त्यानं माऊलीचं कीर्तन करायचं, बरोबर पावतं. कारण का, विश्वातल्या सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांना माय म्हटलेलं, आई म्हटलेलं. म्हणून जगामध्ये बघा ज्ञानोबारायांसारखा समाधी सोहळा कुणाचाच होत नाही. लाखो लोक येतात, पत्रिका नाही, आमंत्रण नाही, प्रत्येक जण येतो महाराज. आणि जगात तुम्हाला करमणार नाही सुद्धा आळंदी सोडून कुठे. तुम्ही आळंदीत जा, मंदिरात जे करमतं ना मंदिरात, ते विश्वातल्या कोणत्याच मंदिरात करमत नाही महाराज. कुठेही जातो, किती तीर्थक्षेत्र फिरा, कोणत्याही तीर्थात जा, तुम्हाला कीर्तन दर्शन झालं कीच निघावं. अहो पांडुरंगाचं सांगतो, पांडुरंगाचं विठ्ठलाचं दर्शन झालं ना माणूस गाडीत बसतो महाराज. आळंदीला नामा म्हणे देवा चला तया ठाया. कशासाठी माहितीये का, विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणून आळंदीतलं हे आनंद, जी आळंदीला राहिली ना त्याची काही मजाच वेगळी आहे मान. फार गोड हो मान. स्वतःच्या पोटात भूक लागली ना, ज्ञानोबाराय कधी गावात मधुकरीला जात नाही. सोपान काकाला भूक लागली ना गावात कधी मधुकरीला जात नाही. निवृत्तीनाथ दादाला भूक लागली ना गावात मधुकरीला जात नाही. गावातले लोक देत नव्हते. हे आमचा समाज असाच आहे. जोपर्यंत संत जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांचं दर्शन घेणार नाही, आणि ते निघून गेले की त्यांचं प्रदर्शन मांडल्याशिवाय राहणार. असेच आहेत लोक महाराज. खरंच सांगतो, राग नका येऊ देऊ माझा, पण असं करू नका. जिवंत असताना दर्शन घ्या. रघुनाथ बाबा आहेत तुमच्या गावाला, धामणगावची, त्यांचं जिवंतपणे दर्शन. ते जिवंतपणे संत आहेत, आपल्यासाठी जगलेत, धर्मासाठी जगलेत. मग एखादा साधू आहे, हे आदिनाथ बाबा आहेत तारकेश्वर गडावर, साधू आहे. नामदेव शास्त्री आहेत भगवान गडावर, साधू आहेत. रामभाऊ महाराज राऊत आहेत, गाथा आहेत. चंद्रशेखर महाराज भागवत आहेत. ही सगळी मंडळी संत आहेत महाराज आज काळात. त्यांचं जिवंतपणे दर्शन घ्या. त्यांचे गुणदोष पाहू नका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. असंच केलंय लोकांनी. ज्ञानोबा, तुकोबा, भगवान बाबा, नारायण महाराज, सगळे गडातले वामन भाऊ सगळे बघा असेच.
त्रास दिला लोकांनी त्यांना. जिवंतपणे त्रास देऊ नका, जिवंतपणे दर्शन घ्या, फार गरजेचं आहे. माऊलीचा चेहरा पाहिला ना, लोक बाटलो रे म्हणायचे राऊत महाराज. माऊलीचा चेहरा पाहिला ना, आंघोळ करायची, आंघोळ बाटलो रे संन्याशाची मुलं आहे. काय सहन केलंय माऊलीनं महाराज, आपण सहन सुद्धा करू शकत नाही महाराज. आपल्याकडे एखाद्यानं वाकड्या नजरेनं पाहिलं तर आपण गाडीत बसतो महाराज. एखाद्यानं कीर्तनाच्या गावात गेल्यावर जर चहा नाही दिला ना तर त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही आपण. पैसे कमी दिल्यावर तर त्याचा एवढा राग कुणाला येत नाही आपला, इतका राग येतो आपल्याला. कल्पना करून बघा, भाकरीचं पीठच मिळू दिलं नाही लोकांनी महाराज. काय माऊलींचं असेल महाराज. कधीतरी अभ्यास करा, काखेमध्ये जोडी अडकावी आणि आताच्या घाटाच्या रस्त्यानं माऊलीनं जावं. ते स्वतःसाठी नव्हते जात, मग मुक्ताबाईसाठी जायचे, मुक्ताबाईसाठी. कारण 6 दिवसापासून पोटामध्ये अन्न नाही. ऐका ना, ज्या मुलीची आई गेलेली असते ना तिच्यासाठी भाऊ फार महत्वाचे असतात बरं का. अक्षय दादा, रोहन दादा, मयुरीसाठी तुम्ही फार महत्वाचे आहात. जिची आई नसते ना तिला भावाचा आधार असतो. लक्षात ठेवा माझं बरं. व्यवहारातलं नातं आहे महाराज. ज्ञानोबारायांना भूक लागली म्हणून डॉक्टर कधीच गावात जात नव्हते, पण आता मुक्ताबाईला भूक लागली आणि माझ्या मुक्ताच्या पोटात 6 दिवसापासून अन्न नाही म्हणून काखेत जोडी अडकावे. दामणगावकर ऐका. आणि आताचा जो घाटाचा रस्ता आहे ना, का आईची उपमा दिली, आईची उपमा का दिली, हो आईची उपमा का दिली. पहिलं उदाहरण दिलं ना मी तुम्हाला बाळ्याचं, त्याला जोडून देणार आहे मी तुम्हाला. आईची उपमा का दिली संतांना, आईच का, संत आई का, त्याचं कारण आहे. जोडी घेऊन गेले की गावातल्या लोकांना मधुकरी मागावी. मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय, पण माझ्या बहिणीसाठी म्हणून द्या. एखाद्या मावशीनं माऊलीच्या झोळ्यामध्ये पीठ टाकावं आणि तो मधुकरी घेऊन माऊली रस्त्याला लागावे, तर तो विसोबा आडवा यायचा. ज्ञाना कशाला आलताच गावात? काका माझ्यासाठी नव्हतं आलो, काका माझ्या दादासाठी नाही, काका माझ्या काकासाठी नाही, माझ्या बहिणीसाठी आलो होतो. एका भाकरीची मधुकरी आहे, तिच्यासाठी पुरेल एवढीच आहे. एवढं माऊलीनं बोलावं तरी सुद्धा माऊलीच्या काखेतली जोडी हिसकावून घ्यायचा काका. त्या जोडीमधलं पीठ मातीमध्ये टाकून द्यायचा आणि मातीमध्ये पडलेलं पीठ असं पायानं माती मिक्स करायचा. मी गेल्यावर जर उचललं ना तर अर्धी भाकरी होईल. काय वाईट बुद्धी महाराज, किती शुद्र बुद्धी हो, काय वाईट विचार हो. तशीच ती फाटलेली जोडी घ्यावी, ताड ताड चालत बेटामध्ये जावं, ताटीचा दरवाजा लावून घ्यावा, आपलं मस्त गुडघ्यामध्ये घालावं आणि हंबरडा फोडून माऊलीनं रडावं. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी. 6 दिवसाची उपवाशी बहीण धावत धावत जायची, झोळीमध्ये दगडं दिसायची, झोळीमध्ये दगडं दिसायची. दगडं पाहून दादा कुठे बघायची तर ताटीच्या फटीतून दादा दिसायचा आणि रडताना दिसायचा. आणि रडणाऱ्या दादाला मुक्ताबाई बाहेरून आवाज द्यायची, दादा. दादा असं रडता येणार नाही दादा. आम्ही ज्यांच्या समोर रडावं, आम्ही ज्यांच्या समोर रडावं ते आमचे मायबाप आम्हाला झोपेत टाकून निघून गेले. दादा आता आम्ही तुमच्या समोर रडलं पाहिजे तर तुम्हीच आमच्या समोर रडताय. दादा असं रडता येणार? दादा जग त्रास देत असतं, दादा त्रास सहन करायला शिका. दादा योगी त्याला म्हणतात, संत त्याला म्हणतात जो दुसऱ्याला क्षमा करतो.
अरे मुक्ताबाईच्या अभंगात महाराज विश्वाच्या ज्ञानाला मुक्ताबाई अधिकारानं सांगते, दादा शब्दशस्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश, दादा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी, दादा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा या बाहेर एखादी मूर्ती घडवायची असेल ना दादा, त्या मूर्तीला खूप मार खावा लागतो, तिचा डोळा तयार करताना तिला मार सहन करावा लागतो, तिचं नाक सरळ येण्यासाठी हातोड्याचे छन्नीचे मार खावे लागतात. हा समाज तुम्हाला त्रास देणार आहे. हो तुम्हाला इथं उद्धार करायचा आहे. हेच लोक तुमचं दर्शन घेतील, हेच तुमच्या दर्शनासाठी बारीला लागतील. ज्ञानेश्वरी सांगायची दादा, अमृत अनुभव सांगायचा आहे, हरिपाठ सांगायचा आहे दादा, तुम्हाला 65 सांगायची दादा. जगाच्या उद्धारासाठी तुमचा जन्म आहे. या दादा बाहेर अजून 2 दिवस भाकरी नसली तरी चालेल दादा, तुम्ही रडलेलं मला चालणार नाही. या दादा बाहेर, या दादा बाहेर, या दादा
एका कवीचं वाक्य आहे, भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला. काहीला आता कळ, काहीला उद्या कळ. जरा मार्मिक आहे. भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल, आवाज कमी करू नको राजे, बराबर दिल और दिमाग. दिल इथं आहे, दिल म्हणजे पिक्चर नाही आमिर खानचा, त्याचा पिक्चर आहे तो पाहायचा आहे. बराबर दिल, दिल म्हणजे हृदय. इथं हृदय आहे, इथं बुद्धी आहे बरं का. इथं सुचावं डॉक्टर, बुद्धीमध्ये सुचलं पाहिजे आणि इथून गायलं पाहिजे. कुठून गायलं पाहिजे? इथून गायलं पाहिजे, तेव्हा कंठ गोड लागतो बरं का. इथं सुचावं, इथून गावं, आणि इथून गाणाऱ्यापैकी एक आमचे ओंकार महाराज आहे. काय गोड गायलं. साहे अपराध हे माऊली, साहे अपराध 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 रे, हे माऊली जनाचा, हे माऊली. साहे अपराध, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा. खूप गोड आहे. पुरिया धनश्री राग आहे, कधी देश राग आहे. खूप रागात गाता येतं. आता 3 तारखेपासून माझ्या जीवनातली पहिली संत कथा आहे, पुण्याला आहे. 3 तारखेपासून आमचे ओंकार महाराज, कैलास महाराज पवार, आप्पासाहेब महाराज, पवन महाराज, उदय, संतोष महाराज, बप्पा महाराज, आम्ही सगळेच थांबणार आहोत कथेला. खूप अलौकिक सोहळा आहे. तुम्हाला ते मराठी हॉटस्पॉटला पाहायला मिळेल, ती शूटिंगला पण आहे. सगळ्या संतांची चरित्र सांगायची, सगळे संत. आपण एक संत पाहिलेत, 11:15 वाजत आलेत आपले. कशासाठी? एका आईसाठी. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जसा अपकारी पोरगा, आईला लक्ष न देणारा पोरगा आहे, तरी सुद्धा माय त्याला डोळा देते. त्याच्या पुढची आपली कथा चालू आहे. संत कशा आईच्या हृदयाचे. ऐका आता, ऐका. हो, मधुकरी मिळू दिली नाही, ज्ञानोबाराय बाहेर आले, मुक्ताबाईनं समजूत काढली, आणि एक दिवस डॉक्टर मांड खाण्याची इच्छा झाली माऊली. मांड म्हणजे पुरणाची पोळी. आपल्याकडे पुरणाची पोळी करतात, खानदेशात त्याला मांड म्हणतात. ते मांड करायला खापर लागतं, खापर. आणि ते खापर आणायला मुक्ताबाई कुंभारवाड्यात गेली, तर त्या आळंदीच्या कुंभारवाड्यातलं ते दगडण मातीचं खापर आहे ना, ते सुद्धा विसोबानं मिळू दिलं नाही. मांड कसं करील पाहायला आला. किती वाईट बुद्धी आहे बघा. मांड तर करूच दिलं नाही, पण मांड करायला खापर लागतं ना, मिळू दिलं नाही. मांड कसं करील पाहायला आलं. ऐका ऐका. तर पाहायला आलेल्या काकाला पाहिलं मुक्ताबाईनं. माऊलीच्या पाठीवर अग्नी जोडला होता आणि मुक्ताबाई मांड भाजत होते. हाक मारली, हा काका, एवढ्या लांबून काय पाहता म्हणे, जवळ येऊन बघा. तो काका लाजला, जवळ आला. मांड तर तयार झालं, खापर मिळू दिलं नाही, तरी मांड तयार झालं. ऐका, त्या काकाला जवळ बसवलं, परत नाही जाऊ दिलं, त्याला जवळ बसवलं. कोणती माय महत्वाची. ऐका, ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईनं जवळ बसवलं आणि माऊलीच्या पाठीवरचं मांड विसोबाला खायला दिलं. मुक्ताईने बोध खेच राशी केला, तेने नाम याला बोधी येले. मुक्ताबाई गुरु झाली त्याची. कुणाची कुणाची? ज्यानं मांड मिळू दिलं नाही त्याची, खापर मिळू दिलं नाही. कुणाची कुणाची? ज्यानं मधुकरी मिळू दिली नाही त्याचे गुरु झाले ज्ञानोबाराय, त्याची गुरु झाली मुक्ताबाई. आणि आपकारी नाही ठेवला, हो, दुष्ट नाही ठेवला, आपकारी संत बनवला. हे संतांसारखी माया कुणाची नाही जगात. सख्या भावानं बाण कोरला ना आपला, सख्या भावानं. एका आईच्या रक्तातून आलेले 2 भाऊ, एक इताचा बांध उसाचा कोरला ना आपला, तर जन्मभर तोंड पाहत नाही आपण एकमेकाचं. इथं भाकर मिळू दिले नाही. ऐका, मांड्याला खापर मिळू दिलं नाही, आंघोळीला पाणी मिळू दिलं नाही, गावात येऊ दिलं नाही. असा आपकारी जवळ आला तर आपकारी सुद्धा संत बनवला. का? लेकुराचे
चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.